सभी उपस्थित धर्म प्रेमी सज्जनों, आप सभी एक उद्देश्य के साथ यहाँ पर उपस्थित हुए हैं। सभी बड़े अच्छे सुंदर विचार सुनने वाले हैं। हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय त्यांचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख आचार्य शास्त्रीजीने आपल्या काव्याद्वारे व्यक्त केलेला आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आपण इथे सर्वजण एकत्र का आलोय हे आपल्याला अगोदर समजलं पाहिजे. बहुतेकांना समजलेले आहे, पण तरी सांगतो ते आपल्या गौरवशाली हिंदू संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी आपण या ठिकाणी या हिंदू विराट संमेलनाच्या निमित्ताने साई रोड आर्वी येथे आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत. तसेच आपल्या परंपराचा गौरव करण्यासाठी आणि आपल्या एकतेची ताकद दाखवण्यासाठी या पवित्र आणि उत्साही हिंदू मेळाव्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित जमलेले आहोत. या आयोजक समितीच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. वातावरण एकदम शांत दिसतंय, जोश पाहिजे. बैठे सावधान मध्ये बसायचं याचं. आता मी म्हणे सियावर रामचंद्रची आपण अगोदर जयघोष करूया. सियावर रामचंद्र की त्याचं भरपूर नावाचा कमी. सियावर रामचंद्र की, गोपाल कृष्ण भगवान की. म्हणे श्रीराम, आपण म्हणायचं जय जय श्रीराम. श्रीराम जय श्रीराम. आवाज नाही करू. जय श्रीराम जय श्रीराम. पवन सुत हनुमान की. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. यानंतर एक प्रेरणा गीत छोटंसं आहे, जास्त बोल करणार नाही, या ठिकाणी मी सादर करतो आणि त्यानंतर आपल्या मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, मन का विश्वास कमजोर होना. हम चले करते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. दूर ज्ञान के लोग मेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. हर बुराई से बचे रहे हम, इतनी भी दे भरी जिंदगी दे. वैर होना किसी का किसी से, भावना बन में हर होना. हम चले करते हमसे भूल भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, उनका विश्वास कमजोर होना. आता हे दुसरं पर्व जे आहे ते फार प्रेरक आहे आणि खरोखर आपल्याला विचार करायचा. त्याच्यामध्ये कवी म्हणतो, हम न सोचे हमें क्या मिला है, हमें सोचे दिया क्या है. फूल खुशियों के बातें सभी को, सबका जीवन बन जाए मधुबन. अपनी करुणा का जल तो बहा के, करते पावन हर एक मन को. हम चले करते हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर हो.
विश्वास कमजोर होता। भाई काला करके इसका ध्यान देना चाहिए। हिंदुओं को सही रूप में जानने का समय आया है। हिंदुओं की वर्तमान परिस्थिति अत्यंत विदारक है। संघटन बलत रेखा मराठीत बोलतो ना आपण एकीचे बळ, म्हणून हम सबको एक होना चाहिए। या विराट संमेलनाच्या मागची भूमिका, त्याची पार्श्वभूमी या ठिकाणी सादर करतील आपल्या भागाचे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक हिंदू संघटनांशी ज्यांचा संबंध आहे असे आपल्या सर्वांचे परिचित असलेले आदरणीय श्रीमान नवनाथजी मध्ये साहेब यांना मी विनंती करतो की आपण आजच्या या विराट संमेलनाची पार्श्वभूमी, आयोजनाची भूमिका आपण या ठिकाणी आमच्यासमोर प्रस्तुत करा। मी आदरणीय व्यासपीठ वेळ जास्त घेणार नाही। आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आशीर्वाद देण्यासाठी जे महाराज येणार होते ते आपल्याला अडचण काय आली हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। विरूपाक्ष स्वामी हे गेली 15 ते 20 दिवस प्रत्येक हिंदू संमेलनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या देवगिरी प्रांतामध्ये प्रवास करत होते। आज सकाळी उष्माघात त्यांना झाल्यामुळं हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट करावं लागलं। त्यामुळं तरीही हॉस्पिटलमधनं 3 वाजता मला फोन आला, मी प्रयत्न करणार आहे येण्याचा, सलाईन काढल्याबरोबर मी येणार आहे। धनंजय देशमुख त्यांना पण फोन आला, परंतु डॉक्टरनी त्यांना मना केली, म्हणून आज आपल्यामध्ये आशीर्वचन देण्यासाठी ते आज उपस्थित राहू शकले नाही। त्यांनी स्वतः संदेश दिला की सर्वांना शुभेच्छा दिल्या, सर्व हिंदूंनी एकत्र राहावं असा त्यांचा संदेश आहे। आज आपल्या या हिंदू संमेलन आपण साई रोडला करतोय, या संमेलनाचं श्रेय मी धनंजय देशमुख, विलास भोसले आणि आपले बापू चव्हाण आणि सर्वात आमचे लाडके मित्र सचिन सुरवसे यांना देतो। त्याचं कारण आहे की गेली 4-5 दिवस झालं मला आठवतं ह्या सगळ्या साई रोड परिसरामध्ये परिश्रम करून सर्व नागरिकांना, हिंदू बांधवांना एकत्र करण्यासाठी अहोरात्र त्यांनी आमच्या सगळ्या टीम बरोबर त्यांनी सहकार्य करीत आहे। सर्व टीम या साई रोड भागातली जी आहे गेल्या 4-5 दिवसापासून हिंदू संमेलनासाठी प्रयत्न करत आहे। त्यांचं कारण धनंजय अध्यक्ष करण्याचंही कारण मला काही जणांनी प्रश्न विचारले की धनंजय अध्यक्ष कसं झाले, पण धनंजयचं हे कौतुक आपण सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून करायला पाहिजे। धनंजय आणि त्यांची टीम याचं कारण आहे आपण साई रोड भागामध्ये राहतो। या भागामध्ये म्हणजे लातूर जिल्ह्याचं मिनी जिल्हा आहे। लातूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावातला प्रतिनिधी प्रत्येक या साई रोडला राहतो। हे मूळ आर्मी गावातले कमी आणि बाहेरले जास्त, या सगळ्यांना संघटित करणं आणि या ठिकाणी जी आपण ही मंदिर बघितलं, ही 99 सालापासून बघतोय। या मंदिरामध्ये 4 ते 5 या ठिकाणी भाविक राहायचे। आज या मंदिरामध्ये दररोज 200, 150, 400 संख्या या ठिकाणी राहत आहे। तसे अनेक या भागामध्ये मंदिर उभा करणे, गणपतीचं मंदिर असेल, दत्ताचं मंदिर असेल, खंडोबाचं मंदिर असेल, असे अनेक मंदिर हिंदुत्वाला एकत्र करण्याचं काम हे धनंजयनी केलेलं आहे। म्हणून आपण सर्व हिंदू समाजाच्या वतीनं त्यांना असा शुभ आशीर्वाद देऊ, येणाऱ्या काळातही हिंदुत्वाचा झेंडा त्यांच्या हातून सगळे मंदिर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव खूप मोठं व्हावं आणि त्यांची साथ नेहमी आम्हाला मिळो, हीच मी माझी त्यांना शुभेच्छा आहेत। माझ्या सगळ्या टीमच्या वतीनं मी आता पुढील माननीय आपले जे वक्ते आहेत मुख्य, त्यांना मी विनंती करून त्यांनी मार्गदर्शन करावं। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर 3 मातेचे उपकार आहेत। पहिली म्हणजे पृथ्वी माता, भारत माता जिथे आपण राहतो।
दुसरी म्हणजे आपल्याला जन्म देणारी माता आणि तिसरी आणि महत्वाची म्हणजे गोमाता. आपल्या हिंदू संस्कृतीचा मानबिंदू म्हणजे गोमाता. धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि आर्थिकदृष्ट्या गायीचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. गाय ही अत्यंत परोपकारी आहे आणि या गायीसाठी, या गोमातेसाठी, गोमातेच्या सेवेसाठी, गोमातेच्या सुरक्षेसाठी आणि गोमातेच्या सन्मानार्थ उद्या एकादशीच्या पावन दिनी म्हणजे उद्या तारीख आहे 27 एप्रिल हनुमान चौक येथे ठीक 9 वाजता सकाळी भव्य अशी गोदिंडी त्या ठिकाणी गोभक्तांच्या वतीने काढण्यात येणार आहे. या दिंडी मागचा उद्देश हिंदू बांधवांनो आपण लक्षात घ्या की या आपल्या गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, गोशाळेला अनुदान मिळावं, गायीची सुरक्षा व्हावी आणि गो हत्या बंदीचा जो कायदा आहे तो अत्यंत प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी व्हावी या अशा विविध मागण्यासाठी ही गोदिंडी उद्या सकाळी ठीक 9 वाजता हनुमान चौक येथून निघणार आहे. या गोदिंडीमध्ये लातूरातील अनेक साधू मंडळी, महिला आणि पुरुष भजनी मंडळी आणि आपल्याला मला सांगायला आनंद होतोय की या गोदिंडीमध्ये जवळजवळ 100 गायीचा समावेश या गोदिंडीमध्ये होणार आहे. ही गोदिंडी सकाळी ठीक 9 वाजता हनुमान चौक येथून निघून इथून गांधी चौक, 7 मजली बँक, लोकमान्य टिळक चौक म्हणजे आपण अशोक पाटील ज्याला म्हणतो तिथून तहसील कार्यालयामध्ये या गोदिंडीचं विसर्जन होईल आणि हजारो गोप्रेमीच्या स्वाक्षरीने जो प्रस्ताव पूर्ण तयार केलेला आहे तो त्या ठिकाणी माननीय तहसीलदारांना आपण सर्वजण गोप्रेमी त्या ठिकाणी देणार आहोत. हे निवेदन माननीय महामहिम राष्ट्रपती, माननीय प्रधानमंत्री, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार साहेबांमार्फत आपण त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत. आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण सकाळी ठीक 9 वाजता हनुमान चौक येथे या गोदिंडीमध्ये सामील होण्यासाठी किमान बघण्यासाठी तरी अवश्य आहे. फक्त आपला 1 ते 1.5 तास आम्ही घेणार आहोत. 10:30 वाजता बरोबर माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालयात येतील. त्या ठिकाणी आपण निवेदन देणार आहोत आणि ठिकठिकाणी लातूरच्या प्रमुख रस्त्यावर आपल्या सर्वांसाठी शीतपेयची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. माझी पुनश्च आपल्या सर्व गोभक्तांना विनंती आहे की उद्या सकाळी ठीक 9 वाजता हनुमान चौक येथे उपस्थित राहू. यानंतर आदरणीय आजचे प्रमुख देशपांडे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि तदनंतर व्यासपीठाच्या पाठीमागे आपल्या सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेऊनच इथून प्रस्थान करावं. हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा या आणि हिंदू सणवार हे अत्यंत पर्यावरण पूरक आहे, परंतु आपण दुर्दैवानं त्याच्याकडे अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून बघतो. त्याच्याऐवजी आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्याला या हिंदू संस्कृती, परंपरा आणि सणाचं महत्व 100% निर्विवाद करू शकतं. म्हणून आपल्याला पर्यावरणवादी दृष्टिकोनातून प्रत्येक सण वार करणं आवश्यक आहे. त्याशिवाय कुटुंब व्यवस्था ही एक महत्वपूर्ण व्यवस्था असून त्या कुटुंब व्यवस्थेचा कणा म्हणजे आपली ही नारी शक्ती. नारीला माता, भगिनी, पत्नी अशा विविध भूमिकेतून तिला संसाराचा गाडा चालवावा लागतो. म्हणून नारीचा सन्मान करणे आवश्यक आहे आणि ही नारी दोन्ही कुळाचा उद्धार करत असते. आणि शिवाय चॅरिटी बिगिन्स ॲट होम. प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे, कारण की सुधरले व्यक्ती समाज व्यक्तीचे राष्ट्र स्वयं सुधरेगा. आपण अगोदर सुधारलो तर आपला कुटुंब सुधरेल, कुटुंब सुधारला तर समाज सुधरेल आणि समाज सुधारला तर देश सुद्धा सुधारेल. म्हणून प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात आपण स्वतःपासून करूया